तूप बनवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी. नेहमी ताजी साय वापरा. ताजी, स्वच्छ आणि दुर्गंधी नसलेली साय वापरल्यास तूप अधिक सुगंधी व चविष्ट होते. साय योग्य पद्धतीने साठवा. साय नेहमी फ्रीजमध्ये जमा करा. तूप करण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे बाहेर ठेवा. मंद आचेवर तूप बनवा. मंद ते मध्यम आचेवर शिजवल्यास तूप जळत नाही आणि सुंदर सोनेरी रंग येतो. फेस कमी होईपर्यंत शिजवा. तूप तयार होताना फेस कमी होतो आणि तळाशी दुधाचे घट्ट कण हलके सोनेरी दिसू लागतात. सुगंध आला की गॅस बंद करा. छान खमंग सुगंध आणि सोनेरी रंग आला की लगेच गॅस बंद करा. जास्त शिजवल्यास तूप करपून कडवट होऊ शकते. पूर्ण थंड झाल्यावर गाळा. तूप किंचित थंड झाल्यावर स्वच्छ सुती कापड किंवा बारीक गाळणीने गाळा. कोरड्या हवाबंद बरणीत साठवा. पूर्ण थंड झालेले तूप कोरड्या व हवाबंद काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. ओलावा जाऊ देऊ नका. तूप बनवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी. नेहमी ताजी साय वापरा. ताजी, स्वच्छ आणि दुर्गंधी नसलेली साय वापरल्यास तूप अधिक सुगंधी व चविष्ट होते. साय योग्य पद्धतीने साठवा. साय नेहमी फ्रीजमध्ये जमा करा. तूप करण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे बाहेर ठेवा. मंद आचेवर तूप बनवा. मंद ते मध्यम आचेवर शिजवल्यास तूप जळत नाही आणि सुंदर सोनेरी रंग येतो. फेस कमी होईपर्यंत शिजवा. तूप तयार होताना फेस कमी होतो आणि तळाशी दुधाचे घट्ट कण हलके सोनेरी दिसू लागतात. सुगंध आला की गॅस बंद करा. छान खमंग सुगंध आणि सोनेरी रंग आला की लगेच गॅस बंद करा. जास्त शिजवल्यास तूप करपून कडवट होऊ शकते. पूर्ण थंड झाल्यावर गाळा. तूप किंचित थंड झाल्यावर स्वच्छ सुती कापड किंवा बारीक गाळणीने गाळा. कोरड्या हवाबंद बरणीत साठवा. पूर्ण थंड झालेले तूप कोरड्या व हवाबंद काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. ओलावा जाऊ देऊ नका.